घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। झेडपी पंचायत समितीचा अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे। मुदत संपल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल। शरद पवारांबाबत वादग्रस्त विधानाचा सुनील तटकरेंनी तीव्र निषेध करत संभाजी भिडेंवर तोफ डागली आहे। शरद पवारांबद्दल संभाजी भिडेंनी काढलेले उद्गार अत्यंत दुर्दैवी आहे। हे विधान करणाऱ्यांची विचारसरणीच लुप्त झाली आहे की काय, असा प्रश्न सुनील तटकरेंनी उपस्थित केला। माजी आमदार सुरेश लाड यांच्या भाच्यानं राष्ट्रवादीत घरवापसी केली आहे। सागर शेळके यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केलाय। 40 वर्षांपासून कर्जत तालुक्याशी राजकीय आणि सामाजिक ऋणानुबंध आहे, त्यामुळे जनता अधिक प्रेम देईल असा विश्वासही शेळकेंनी व्यक्त केला। गणेश नाईक यांनी महायुतीतील नेत्यांना टोला लगावलाय। राजकारण करायचं असेल तर जाती धर्माच्या भिंती टाकून राजकारण करू नका, असं गणेश नाईक म्हणाले। एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी गणेश नाईकांनी हे वक्तव्य केलंय आणि महायुतीच्या नेत्यांना घरचा आहेर दिलाय। ठाण्याचे माजी उपमहापौर मुकेश मोकाशी यांची भाजपचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे। भाजपचे सर्व नगरसेवक कोकण भवन इथे जाऊन ठाण्यातील नगरसेवकांचा गट स्थापन करणार आहेत। मुंबईच्या महापौर निवड प्रक्रियेला वेग आलाय। पुढील 2 ते 3 दिवसात भाजप शिवसेना गट स्थापन करणारे विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे। शिवसेनेचे नगरसेवक उद्या कोकण भवनात जाणार असल्याची माहिती आहे। दुपारी 12 वाजता 29 नगरसेवक शिवसेना स्वतंत्र गटाची नोंदणी करणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून एकत्र बसमधून गट नोंदणीसाठी जाणार आहेत। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भारत सरकारनं पद्मभूषण पुरस्कारानं गौरवलंय। यावर टीका होत असताना फडणवीसांचं वक्तव्य समोर आलंय। त्यांनी केलेलं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे 1 रँक 1 पेन्शनची मान्य केली। छोट्या मनाचे लोक विवाद उभा करत आहे। काही लोकांच्या काळात कोणाकोणाला पद्मश्री दिले मला माहित नाही, बोलायला लावू नका, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे। भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संजय राऊतांनी जोरदार टीका केली। या टीकेला मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलंय। एवढा मोठा पुरस्कार मिळाल्यावर अशा पद्धतीचे आरोप करणं हे बुद्धिभ्रष्ट झालेल्या लोकांचं काम आहे, असं बावनकुळे म्हणाले। औसा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि उद्धव ठाकरेंचे समर्थक दिनकर माने भाजपात प्रवेश करणार आहेत। दिनकर माने त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपात जाणार असल्यानं लातूर जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। केंद्र सरकारनं सत्यनारायण नुवाल यांना पद्मश्री जाहीर केल्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आनंद व्यक्त केला। नुवाल यांनी संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हावा यासाठी प्रयत्न केले। नुवाल यांनी शून्यातून साम्राज्य उभं केलं असं म्हणत बावनकुळेंनी यांना अभिवादन केलंय। एक केस झाली म्हणून मी गप्प बसणार नाही, असं विधान मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंनी केलं। रविवारी जामीन मिळाल्यानंतर सोमवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत विरोधकांना उद्देशून त्यांनी हे विधान केले। न्यायदेवतेनं आदेश दिला म्हणून मी शरण गेलो, असं गोगावले म्हटले। विजय शिवतारेंनी पवारांवर केलेल्या टीकेचा इंद्रनील नाईकांनी निषेध केला। राजकारणात वैयक्तिक पातळीवर टीका करायला नको, अशी प्रतिक्रिया मंत्री इंद्रनील नाईकांनी दिली आहे। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना संभाजी भिडेंची जीभ घसरली आहे। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही आहेत, लवासाची कीड काढून टाकू, असंही संभाजी भिडेंनी म्हणत शरद पवारांवर टीका केली आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या भाजप गटनेतापदी संदीप आवटी यांची निवड झाली आहे। भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत एकमतानं आवटी यांची निवड करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मोनिका हरगुडे यांनी आगामी निवडणुकीत विजयाचा आशावाद व्यक्त केला। गेली अनेक वर्ष पक्षाचं काम एकनिष्ठेनं आणि प्रामाणिकपणे करत असल्याने पुन्हा एकदा संधी मिळाली, असा विश्वास शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार मोनिका हरगुडे यांनी व्यक्त केला। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं इंदापुरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। इंदापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत, तर आजी माजी मंत्री राहिलेल्या हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांना शह देण्यासाठी भाजपनंही कंबर कसली आहे। घराणेशाही उलथवून टाकण्याचा इरादा भाजपनं व्यक्त केल्याचं इंदापूर भाजपचे नेते प्रवीण माने यांनी सांगितलंय।
शिवसेना खासदार संजय जाधव आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यात वाद रंगला। राज्यात भाजप नंबर 1चा पक्ष असतानाही बोर्डीकरांना अपक्ष आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या दारी एबी फॉर्म घेऊन जावं लागतं असं म्हणत जाधवांनी टीका केली आहे। यावर गुट्टे हे भाजपचे सहयोगी आमदार आहे, निवडणुकीसंदर्भात गुट्टेंकडे गेले होते असं उत्तर बोर्डीकर यांनी दिलं आहे।